असो प्रभूच्या नावाला. आणि खरोखर प्रभू महान आहे, प्रभू गौरवशाली आहे आणि प्रभूने ही संधी दिली त्याबद्दल मी आभार मानते. तसेच आपल्या हाऊस ऑफ प्रेयर दुबई यांच्यामध्ये सेवा करणारे आपले ब्रदर विजय आणि शिला यांचे मी आभार मानते की आज मला तुम्ही ही संधी दिली देवाचं वचन सांगण्याची. आणि मी तुमचे आभार मानते आणि प्रभूला धन्यवाद देते. आज जे काही वचन परमेश्वराने आपल्या समोर दिलेलं आहे की आज त्याचा विषय जो आहे तो म्हणजे पश्चाताप. आणि आपण त्या वचनाकडे जाण्या अगोदर आपण प्रार्थना करूया. पवित्र सेनाधीश परमेश्वरा, तुझ्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असू दे बाप्पा. तुझी स्तुती करते, तुझ्या नावाला धन्यवाद देते प्रभू. आज तुझे वचन सांगत असताना बोलत असताना तुझं पवित्र आत्म्याचं सहाय कर, तुझं पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर प्रभू देवा बाप्पा. प्रभू मी नाही तर प्रभू तू बोल, तुझं गौरव प्रभू या मुखाद्वारे तू करून घे प्रभू. आणि प्रत्येक ऐकणाऱ्याच्या जीवनामध्ये तुझं तू कार्य कर दे बाप्पा. आणि त्यांच्याशी तू बोल माझ्या बाप्पा. आणि पश्चातापी अंतःकरण प्रभू प्रत्येकाला दे की जेणेकरून पश्चाताप करून प्रभू आज त्याने तुझं राज्य निवडावं माझ्या बाप्पा. माझ्या सेनाधीश परमेश्वर बाप्पा, आज मी माझं समर्पण प्रत्येकाला तुझ्या हाती सोपून आमचा प्रभू येशूच्या गोड नावाने मागते म्हणतोय आमेन. आजचा जो माझा विषय जो आहे तो म्हणजे पश्चाताप, नाही का. आणि पश्चाताप हा आमच्या जीवनामध्ये किती महत्वाचा आहे. त्या अगोदर आपण एक वचन वाचूया. दुसरे पेत्र 3रा अध्याय आणि 9वं वचन. दुसरे पेत्र 3रा अध्याय आणि 9वं वचन. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे. म्हणजे देवाची इच्छा काय आहे, तर कोणाचाही नाश होऊ नये. देवाची इच्छा ही आहे की सर्वांनी काय करावा, पश्चाताप करावा. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला पश्चातापाची गरज आहे आणि प्रत्येक व्यक्तीने पश्चाताप करावा असं देव, कारण सर्वांनी पश्चाताप करावा अशी देवाची इच्छा आहे. म्हणजे आम्हाला हे वचनाकडून इतकं छान आम्हाला समजतं की म्हणजे जे जे वचन आम्ही ऐकतो आम्हाला प्रत्येक वेळेस पश्चातापाची गरज आहे. कारण जिथं पाप आलं तिथं पश्चाताप असतो, जिथं पाप आलं तिथं पश्चाताप हा केलाच पाहिजे. कारण आपण जर देवाच्या वचनामध्ये जर आपण पाहिलं, जर परमेश्वराने सर्व जग निर्माण केलं, सर्व सृष्टी निर्माण केली, त्यावेळेस वचनामध्ये असं सांगितलेलं आहे की उत्पत्ती याचा 1ला अध्याय आणि 31व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की आपण निर्माण केलेले सर्व बहुत चांगले आहे असे देवाने पाहिले. म्हणजे सर्व सृष्टी सौंदर्य जे परमेश्वराने निर्माण केलेले, परमेश्वराची निर्मिती कशी आहे तर चांगली आहे आणि बहुत चांगली आहे असं परमेश्वराचं वचन आज आम्हाला या ठिकाणी सांगतंय. परमेश्वराने जे निर्माण केलं ते बहुत चांगलं आहे, पण आपण पाहतो की हे जे बहुत चांगलं आहे त्यामध्ये काय झालेलं आहे, पापाचा शिरकाव झालेला आहे. आणि पापाचा शिरकाव झालेला आहे आणि आपण 3ऱ्या अध्यायामध्ये पाहतो की काय झालं त्या ठिकाणी, आदाम हवेकडून काय झालं, पाप घडलेलं आहे त्या ठिकाणी. म्हणजे जे चांगुलपण आहे, जे चांगलं आहे, जी चांगली निर्मिती आहे त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, पाप आलेला आहे. आणि ह्या पापामुळं जे पाप या जगामध्ये आलेलं आहे, जे पाप हे जग त्यांनी केलेलं आहे, आज त्या पापामुळं काय झालेलं आहे, आज सर्व पाप, सर्व जगातले सगळे लोक त्या पापीपणामध्ये काय करते, बरबटून गेलेले आहे. कारण देवाचं वचन जर आम्ही पाहिलं की देवाचं वचन या ठिकाणी सांगतं की ज्यावेळेस आपण उत्पत्ती याचा 6वा अध्याय आणि जर 5वं वचन जर आम्ही पाहिलं की परमेश्वराचं वचन असं सांगतं की पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार आहे, त्याच्या मनात येणारे सर्व विचार तरंग केवळ एकसारखे वाईट असतात असे परमेश्वराने पाहिलं. बघा, आज देवाचं वचन प्रभू हा प्रीती करणार आहे. कारण देवाचं वचन सांगतं की योहान 3:16 म्हटलं आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याचा विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला काय करायला पाहिजे, सार्वकालिक जीवन मिळणार आहे. खरोखर जो विश्वास ठेवतो प्रभूवर त्याचा नाश होणार नाही, त्याला सार्वकालिक जीवन आहे. जो प्रभूवर विश्वास ठेवतो त्याचं तारण सुद्धा होतो. प्रभू जो विश्वास ठेवतो परमेश्वर त्याची सुटका करतो. पण आम्ही जर ह्या वचनाकडे पाहिलं की पश्चाताप आम्हाला का गरजेचं आहे, आमच्या जीवनामध्ये पश्चाताप का महत्वाचा आहे, कारण देवाचं वचन सांगतं की ज्यावेळेस परमेश्वराने मानवाची निर्मिती केली, परमेश्वराने ज्यावेळेस हा मनुष्य निर्माण केला त्यावेळेस तो चांगला निर्माण केला, बहुत चांगला निर्माण केला. पण आपण पाहिलं की मनुष्यामध्ये पाप शिरलं त्यावेळेस प्रभूचं वचन सांगतं की पृथ्वीवर मानवाची दुष्टाई
फार आहे असे त्याच्या मनात येणारे सर्व विचार तरंग केवळ एकसारखे वाईट असतात असे परमेश्वराने पाहिलं. बघा, आज या जगामध्ये जीवन जगत असताना आम्ही एखाद्या व्यक्तीकडे पाहिलं की त्या व्यक्तीकडे पाहिल्यानंतर आम्ही कधीच त्या व्यक्तीचं चांगलं सांगत नाही, कधीच आम्ही चांगलं बोलत नाही त्या व्यक्तीशी. त्या व्यक्तीकडे पाहिल्यावर आम्ही काय म्हणतो, अरे ही अशीच आहे, अरे ही तशीच आहे. आणि कधी पण वाईटच गोष्टी आम्ही त्या व्यक्तीच्या बोलत असतो. कधी चांगल्या व्यक्तीच्या त्या गोष्टी, चांगल्या गोष्टी त्या व्यक्तीविषयी आम्ही बोलत नसतो. कारण का, मनुष्याच्या मनात येणारे विचार तरंग एकसारखे वाईटच असतात, लक्षात ठेवा. आणि खरोखर आहे, आमच्या मुखातून, आमच्या जीवनातून एखाद्या व्यक्तीविषयी कधीही चांगलं निघत नाही. आम्ही कधी कोणाविषयी चांगलं बोलू शकत नाही. आणि आज या ठिकाणी आम्ही पाहतो की आज परमेश्वराचं वचन सांगतो, परमेश्वर स्वतः म्हणतो, अरे मनुष्याच्या मनामध्ये फार दुष्ट आहे, मनुष्य हा फार दुष्ट आहे, पण त्याच्या मनात येणारे सुद्धा विचार तर एकसारखे कसे वाईट आहे असं परमेश्वर या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी सांगत आहे. आणि मग परमेश्वर म्हणतो की म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला पस्तावा झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला. परमेश्वर ह्या ठिकाणी म्हणतो की मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा मला पस्तावा झालेला आहे. काही काही पवित्र शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की मनुष्य निर्माण करण्याचा मला काय अनुताप झालेला आहे. म्हणजे बघा, आज या जगामध्ये बघा, ती परिस्थिती, त्या काळातली परिस्थिती आणि आताची काळातली परिस्थिती एक आहे. आणि खरोखर भयानक आज या जगामध्ये भयानक पाप आणि भयानक वाईट गोष्टी आज या जगामध्ये चाललेल्या आहेत. आणि असं कधी कधी असं हे वाटतं की अरे बापरे देवा, एवढी पापाने बरपटलेले, एवढे पापाने एकदम इतके मानवाचं म्हणजे इतकं भयानक पाप मनुष्याच्या जीवनामध्ये आहे. पण प्रभू म्हणतो की बघा, मी ते मनुष्य चांगला निर्माण केलेला आहे, पण त्या मनुष्याने काय केलं, पाप केलं. पण त्या मनुष्याला निर्माण केल्याचा मला काय झालेलं आहे, पस्तावा झालेला आहे. मला त्या मनुष्याला निर्माण केल्याचा अनुताप झालेला आहे. अशा प्रकारे प्रभू म्हणतो की मी किती चांगला मनुष्य निर्माण केला, पण प्रभू म्हणतो की माझ्या चित्ताला खेद झालेला आहे. कारण मानव पृथ्वीवर निर्माण केल्याचा परमेश्वराला पस्तावा झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला. परमेश्वराला वाईट वाटलं की मी इतका चांगला माणूस निर्माण केला, मनुष्य चांगला निर्माण केला. तेव्हा 7वं वचन सांगतो की तेव्हा परमेश्वर म्हणाला, मी उत्पन्न केलेल्या मानवास भूतलावर नष्ट करीन. आणि बघा, शेवटी परमेश्वराने काय केला, निर्णय घेतला की मनुष्याच्या पापामुळं मी मनुष्याला काय करणार आहे, नष्ट करेल. आणि पृथ्वीवर त्यांनी पाहिलं की सगळे वाईट गोष्टी परमेश्वराने पाहिलं, मनुष्याला पाहिलं, आणि सगळ्या ह्याच्यामध्ये पाप घुसलेले. कारण देवाचं वचन असं सांगतं की मानव, पशु, रांगणारे प्राणी, आकाशातील पक्षी हे सारे नाही तसे करेल, कारण त्याच उत्पन्न केल्याचा मला पस्तावा झाला आहे. आणि बघा, आज या ठिकाणी आपण पाहतो की परमेश्वराला मनुष्य निर्माण केल्याचा पस्तावा झालेला आहे. आज परमेश्वराने ह्या जगामध्ये मला ठेवलेलं आहे. परमेश्वराने आज मला सर्व उत्तमातल्या उत्तम गोष्टी दिल्या आहे. परमेश्वराने मला सर्व काही चांगलं दिलेलं आहे. आज माझ्या बाबतीमध्ये परमेश्वराला पस्तावा होत आहे का? आज माझ्यामध्ये येणारे विचार तरंग वाईट आहे का? माझ्यामध्ये माझं जीवन कसं आहे? माझं जीवन परमेश्वराला आवडणारं जीवन आहे का? का माझं जीवन परमेश्वराला दुःख देणार आहे? माझं जीवन परमेश्वराला खेद देणार आहे? आज माझ्या जीवनातून माझे विचार तर एकसारखे वाईट आहे का? आज मी कशा प्रकारे ह्या जगामध्ये जगत आहे, तर आज आपण आपलं परीक्षण केलं पाहिजे. जर माझ्या जीवनाबद्दल माझ्या परमेश्वराला जर पस्तावा झालेला असेल की मला तुला निर्माण करायचा पस्तावा झालेला असेल, तर आज आमचं स्वतःचं परीक्षण आम्ही केलं पाहिजे. लक्षात ठेवा, परमेश्वराने आम्हाला चांगला निर्माण केलं, पण आज आम्ही काय केलंय, आज आमच्या परमेश्वराला दुःख दिलेलं, परमेश्वराला खेद दिलेला आहे. आज या जगामध्ये आज परमेश्वराने सर्व चांगलं केलं, पण परमेश्वर शेवटी काय म्हणतो की आज ह्या भूतलावर कोणीही त्याला सापडले नाही, फक्त एकच मनुष्य असा होता, तो म्हणजे नोहा. परमेश्वराने पाहिलं की फक्त नोहाच हा धार्मिक आणि सात्विक मनुष्य होता, आणि नोहा हा देवाच्या समागमे चाललेला होता. आणि परमेश्वराने काय केलेली, त्या नोहाची परमेश्वराने निवड केलेली. नोहामुळं आज परमेश्वर म्हणतो की ह्या भूतलावर कोणीच मला दिसत नाही, फक्त नोहा एकटाच हा सात्विक आणि देवाच्या समागमे चाललेला आणि धार्मिक असा मनुष्य होता. मग परमेश्वराने काय काय केलं, या ठिकाणी नोहाला सांगितलं की बघा, 13वं वचन सांगतं, मग देव नोहाला म्हणाला, सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे, कारण ज्याच्यामुळे पृथ्वीवर अनर्थ माजला आहे, मी पृथ्वीसह त्याचा नाश करेल. बघा, मी पहिलं वचन काय वाचलं,
की परमेश्वराची इच्छा नाहीये की कोणाचाही नाश व्हावा, पण ह्या ठिकाणी मनुष्याच्या पापामुळे मनुष्याचा नाश करण्यास प्रभू ह्या ठिकाणी काय केलेलं आहे, आज नोहाला त्यांनी सांगितलेलं आहे. आज नोहाला परमेश्वर बोललाय की मी ह्या भूतलावर काय कर, सगळ्यांचा मी नाश करणार आहे. देव आमच्यावर प्रीती करणार आहे. देवाचं चांगुलपण आज कोणी त्याचं चांगुलपण बघत नाही, लक्षात ठेवा. आज आमच्यावर देव इतका प्रीती करतोय आणि म्हणून आज ह्या ठिकाणी पापाचा शिरकाव झाला आणि पापामुळं परमेश्वराला सर्व पृथ्वीचा नाश करावा लागलेला आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही पाहत असताना आज आमचं स्वतःचं जीवन, आज आम्ही स्वतःकडे आमचं स्वतःचं परीक्षण आम्ही करा की खरोखर मी पापी आहे का, खरोखर मी ह्या पापामध्ये आहे का, खरोखर माझ्या देवाला मी निर्माण करून माझ्या देवाला पस्तावा झालेला आहे का, अनुताप माझ्या देवाला झालेला आहे का. म्हणून आज आम्हाला स्वतःच आम्ही परीक्षण केलं पाहिजे. परमेश्वराने ह्या ठिकाणी असं सांगितलं की नोहाला ज्यावेळेस परमेश्वराने तारू बांधण्यास सांगितलेले त्यावेळेस 120 वर्ष नोहा त्या ठिकाणी काय करत होता, धार्मिकतेचा संदेश नोहा त्या ठिकाणी देत होता, पण कोणीही तो संदेश ऐकलेला नाही, कोणीही तो देवाकडे वळलेले नाही. लक्षात ठेवा, परमेश्वर संधी देतो, परमेश्वर वेळ देतो, पण कोणीही परमेश्वराकडे वळत नाही. आणि ह्या ठिकाणी बघा, नोहाने सांगितलं पण एकही मनुष्य आलं नाही, फक्त नोहाचं कुटुंब आज या ठिकाणी वाचले. अख्ख्या भूतलावर परमेश्वराला एकच मनुष्य त्या ठिकाणी सात्विक सरळ आणि देवाच्या समागमेत चालणारा हा एकच मनुष्य त्या ठिकाणी आहे. आज या जगामध्ये वावरत असताना ती परिस्थिती आणि आताची परिस्थिती सारखीच आहे. आज या जगामध्ये मी वावरत असताना आज मी माझ्या प्रभूला दुःख देते का, आज या जगामध्ये वावरत असताना माझ्या मनात येणारे विचार तर एकसारखे वाईट आहे का, आज मी ह्या जगामध्ये चालत असताना माझं मन कुलुषित आहे का इतरांबद्दल, आज मी ह्या जगामध्ये चालत असताना आज मी माझ्या देवाला किती दुःख देते, आज माझ्याकडून माझा देव खेदमय झालाय का. आज आम्ही विचार केला पाहिजे. लक्षात ठेवा, आज आम्ही विचार केला पाहिजे. आणि आज परमेश्वराने ही जी आम्हाला संधी दिलेली आहे, म्हणजे ज्या ठिकाणी पाप आहे पण परमेश्वर म्हणतो की तुम्ही पश्चाताप करा, माझी अशी इच्छा की कोणाचाही नाश होऊ नये म्हणून पश्चाताप करा, असं देवाचं वचन आज आम्हाला या ठिकाणी सांगतंय. जर आम्ही पुढे पाहिलं की ज्यावेळेस परमेश्वराने सर्व भूतलाचा सर्वांचा नाश केला, पण फक्त एक नोहा आणि त्याचं कुटुंब ह्या ठिकाणी वाचलेलं आहे. आणि जर आम्ही पुढे पाहिलं तर ज्यावेळेस आम्ही सदोम गमोराकडे ज्यावेळेस येतो, ज्यावेळेस उत्पत्ती याचा 19वा अध्यायाकडे आम्ही येतो, त्यावेळेस सुद्धा हीच गोष्ट या ठिकाणी झालेली आहे की परमेश्वर म्हटला की आज सदोम गमोरा पापाने परवटलेला आहे, आज या सदोम गमोराचा मला नाश करायचा आहे. तर तो म्हटला की माझा मित्र अब्राहमाला सांगावंच लागल. आणि बघा, परमेश्वराचं वचन या ठिकाणी सांगतंय की 18वा अध्याय आणि 20 आणि 21 वचन सांगतं. मग परमेश्वर म्हणाला, सदोम व गमोराचा याचा भोपटा फार झाला आहे व त्याचे पाप फार भारी आहे, म्हणून त्यांच्या पातकाचा भोबाटा माझ्या कानी आला आहे, तशीच त्याची करणी आहे की काय हे पाहावयास मी खाली जातो, त्याचं नसल तर मला कळून. म्हणजे आज या ठिकाणी सदोम गमोराच्या पापाचा भोबाटा परमेश्वराकडे गेले आणि ते पाप फार भारी झालेलं आहे. बघा, लक्षात ठेवा, आज या ठिकाणी सुद्धा सदोम गमोराने सुद्धा पाप केलं, देवाच्या विरोधामध्ये पाप केलं, विनयभंगाचे पाप या ठिकाणी केलेले, व्यभिचाराचं पाप या ठिकाणी केलेलं आहे. आणि बघा, ज्या वेळेस पण त्या ठिकाणी परमेश्वराने आज त्या ठिकाणी लोट राहत आहे नाही का, तर लोटासाठी त्याने अब्राहमाला सांगितलं की मी सदोम गमोराचा नाश करणार आहे. आणि पण परमेश्वराने काय केलेलं आहे, लोटाला काय केलं त्या ठिकाणी वाचवलेलं आहे. कारण अब्राहमाला परमेश्वर म्हटला की मी तुझ्यापासून ही गोष्ट लपवू शकत नाही. आणि परमेश्वराने ह्या ठिकाणी पाहिलं की लोटाच्या इथं काय पाठवले की त्या ठिकाणी पुरुष पाठवले लोटाच्या घरी त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर, कारण अब्राहमाचा नातेवाईक तो असल्यामुळं त्याला वाचवण्यासाठी परमेश्वराने काय पाठवले, पुरुष पाठवलेले आहे, लोटाच्या घरी पुरुष पाठवलेले आहे. आणि मग त्या ठिकाणी ते गेल्यानंतर ते त्या ठिकाणी ते बोलतात, ते 13व वचन 19वा अध्याय 13व वचन सांगतं की कारण आम्ही या स्थानाचा नाश करणार आहोत, या लोकांचा परमेश्वरापुढे फार बोबाटा झाला आहे आणि या नगराचा नाश करण्यास परमेश्वराने आम्हाला पाठवलेला आहे. ते लोट बाहेर जाऊन आपल्या कन्याशी विवाह केलेला आपल्या जावाच म्हणला, उठा या स्थानापासून बाहेर पडा, कारण परमेश्वर या नगराचा नाश करणार आहे. बघा, परमेश्वराने ह्या ठिकाणी सुद्धा लोटाला काय दिलेली, ह्या ठिकाणी संधी दिलेली आहे की ह्या ठिकाणी मी
काय करत आहे, सदोम गमोराचा नाश करत आहे. हे पुरुष त्या ठिकाणी गेलेले, ते त्यांना सांगत आहे की आम्ही या जागेचा नाश करण्यासाठी आलेलो आहे. तर तू चल, तू बाहेर निघ या ठिकाण, या नगराच्या बाहेर तू कर, कारण या नगराचा आम्ही नाश करण्यासाठी आलेले. मग आता पुढे असं सांगितलेले बघा, 15 वचन सांगतं, पहाट होता दूतांनी लोटाला घाई करून म्हटले, उठ, तुझी बायको व येथे असलेल्या तुझ्या 2 मुली यास घेऊन निघ, नाहीतर या नगराचा पातकास तू भस्म होशील. परंतु तो दिरंगाई करू लागला, तेव्हा परमेश्वराची करुणा त्याजवळ होती, म्हणून त्या पुरुषांनी त्याचा व त्याच्या बायकोचा व त्याच्या दोन्ही कन्याचा हात धरून त्यास बाहेर काढले आणि नगराबाहेर आणून सोडिले. परमेश्वर हा प्रीती करणारा आहे, लक्षात ठेवा. परमेश्वर तुमच्यावर माझ्यावर प्रीती करतो. परमेश्वराचं वचन आहे की तो आम्ही पापामध्ये जगू नये, म्हणून परमेश्वर आमच्याकडं अनेक लोकांना पाठवतो. अनेक लोक आम्हाला संदेश देतात, आम्ही त्या पापामध्ये राहू नये, म्हणून परमेश्वर अनेकांना आमच्याकडे पाठवत असतो. आणि आम्ही काय करतो, आम्ही वचन ऐकतो, आम्ही ह्या कारणाने ऐकतो, आम्ही त्या कारणाने आम्ही सोडून देतो. पण परमेश्वर हा प्रीती करणारा परमेश्वर आहे. बघा, या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की लोट या नगराबाहेर निघत नव्हता, पण आज या ठिकाणी सांगितलं का त्या देवदूतांनी काय केलेलं आहे, हा लोट दिरंगाई करू लागलेला आहे. आणि पण तरीही तो दिरंगाई करत असताना पण परमेश्वराची कृपा त्याच्यावर होती, लक्षात ठेवा. अब्राहमामुळं परमेश्वराने लोटाचा जीव वाचवलेला या ठिकाणी. आणि तरीही लोट त्या ठिकाणी निघत नव्हता. ते लोक सांगत होते की आज आम्ही सदोम गमोराचा नाश करण्यासाठी, ते भस्म करण्यासाठी आलेला आहोत. आणि बघा, या ठिकाणी तो जो लोट आहे तो दिरंगाई करू लागला, त्यावेळी परमेश्वराची करुणा त्याच होती. म्हणून त्या पुरुषांनी काय केलं, त्याच्या बायकोचा, त्या 2 कन्याचा आणि त्याचा हात धरून त्याला काय केलं, बाहेर काढतं. लक्षात ठेवा, परमेश्वराने आम्ही पापामध्ये जगू नये, म्हणून परमेश्वर सुद्धा आम्हाला अशा प्रकारे त्या पापातून बाहेर काढतो, त्या घाणीतून बाहेर काढतो. की परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही असं पापी जीवन जगू नये. परमेश्वराची इच्छा आहे आम्ही पापात राहू नये, म्हणून परमेश्वर म्हणतो की पश्चाताप करा. आणि यासाठीच परमेश्वर या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये, यासाठीच प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी पाठवलेले. बघा, या ठिकाणी लोट निघत नव्हता. परमेश्वराला इतकी काळजी होती की त्या दूतांनी त्याचे हात धरून त्यांना बाहेर काढलेले. मनुष्याला ज्यावेळेस ज्या ठिकाणी राहतो त्यावेळेस ती जागा, त्यावेळेस त्या गोष्टी गोड लागतात, आणि मनुष्य तिथून निघण्यासाठी तो निघतच नाही, आणि त्याला त्याची इच्छा नसते त्या ठिकाणातून निघण्याची. पण परमेश्वराची इच्छा नसते की आमचा नाश व्हावा. परमेश्वराची इच्छा नसती की आम्ही ते जीवन जगावा. परमेश्वराची इच्छा नसती की आम्ही त्या लोकांमध्ये राहावा. परमेश्वराची इच्छा नसती की आम्ही अशा गोष्टी करावा. लक्षात ठेवा, आज परमेश्वराचं वचन आज आम्हाला ह्या ठिकाणी सांगत आहे, आम्ही जर पापामध्ये गुरफटत असो, आज आम्ही वाईट प्रकारे पाप करत असो, आज आमच्या जीवनामध्ये वाईट गोष्टी असेल, आज व्यभिचाराच्या गोष्टी करत असो, आणि भयानक आम्ही पापी जीवन जगत असो, तर परमेश्वर आज आम्हाला हाक मारत आहे. परमेश्वर म्हणतो आज संधी आहे. परमेश्वर म्हणतो आज, परमेश्वर आम्हाला हाक मारते की तुम्हाला मी संधी देते, पश्चातापाची संधी परमेश्वर आम्हाला देत आहे. कारण आमचा प्रभू येशू ख्रिस्त, आमच्या प्रीती करणारा प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये त्यांनी पाठवलेला आहे. आणि म्हणून यहोवाच्या कर्वे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या कर्वे, आज प्रभूने जो संदेश आम्हाला दिलेला आहे त्या ठिकाणी असं सांगितलं की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. लक्षात ठेवा, आज आम्हाला स्वर्गाचं राज्य मिळण्यासाठी आज प्रभू येशू ख्रिस्त स्वतः संदेश देत आहे. जर आम्ही मत्तेकृष्ण वर्तमान ह्याचा 3रा अध्याय आणि आज वचनामध्ये पाहिलं, त्या वचनामध्ये सांगितले की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. तसंच जर आम्ही ह्याचा 4था अध्याय आणि 17व्या वचनामध्ये जरी पाहिलं की त्या सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त आमच्या प्रीती करणार आहे. प्रभू म्हणतो कोणाचाही नाश व्हावा अशी माझी इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करा, आणि पश्चाताप करून सर्वांनी प्रभूकडे यावा, ही प्रभूची इच्छा आहे. बघा, आज ह्या ठिकाणी 2 ठिकाणचा परमेश्वराने नाश केला, पण जो देवाचं भय धरणारे, जे देवाच्या समागमेत चालणारे, जे देवाच्या इच्छेप्रमाणे करणारे, प्रभूने त्यांना वाचवलं. आज ह्या भूतलावर आज मी विचार करते, प्रभू आज ह्या भूतलावर ज्या वेळेस त्या नोहाने पाहिलं, नोहाच हा एकटा कसा काय प्रभू तुला सापडला, फक्त एकही व्यक्ती तुझ्यावर तुझ्या विश्वासामध्ये नव्हता का, तुझ्या समागमेत चालणारा नव्हता का, तुझ्यामध्ये राहणारा धार्मिक आणि सात्विक असा मनुष्य हा एकच होता का. आणि आज आम्ही
आम्ही ह्या भूतलावर खरंच आम्ही सात्विक आहोत का? खरंच आम्ही धार्मिक आहोत का? खरंच आम्ही देवाच्या समागमी आहात का? आज या जगाचा जरी नाश झाला, आज रात्री जरी प्रभू जर आला, तर आम्ही खरंच स्वर्गात जाऊ का? आज आम्ही स्वतःचा विचार केला पाहिजे. सदोम आणि गमोराचा नाश झाला. आज परमेश्वराने भूतला नोहाच्या काळामध्ये सर्व पृथ्वीचा नाश केला. ज्यावेळेस अशी परिस्थिती, त्यावेळेस आम्ही परमेश्वराकडे आम्ही जाऊ का? आम्ही प्रभूकडे जाऊ का? आज आम्ही स्वतः विचार केला पाहिजे. लक्षात ठेवा, आज देवाने सर्व काही चांगलं निर्माण केलं होतं, सर्व काही चांगलं परमेश्वराने दिलं होतं, पण सर्व काय सर्वाचा काय झाला? नाश झाला. कशामुळे? तर पापामुळं या सर्व गोष्टी झालेल्या आहेत. म्हणून आज आम्ही ह्या ठिकाणी जर विचार करत असताना आम्ही स्वतःचा विचार केला पाहिजे की परमेश्वरा, खरोखर आज तू या जगात मला ठेवलेलं आहे, तर माझ्यामुळे तुला पस्तावा झालाय का? माझ्यामुळे तुला अनुताप झाले का? माझ्या मनातले विचार एकसारखे विचार वाईट आहेत का? प्रभू, आज माझी जर बुद्धी भ्रष्ट झाली असेल, प्रभू जर मी तुला दुःख असेल, तर आज आम्हाला पश्चातापाची गरज आहे. परमेश्वराने आज आम्हाला ही पश्चातापाची संधी आज आम्हाला दिलेली आहे. आज लक्षात ठेवा, अनेक लोक आमच्याकडे येतात, पश्चातापाचा संदेश देतात, आम्ही या कानाने ऐकतो, आम्ही त्या कानाने सोडून देतो. लक्षात ठेवा, आज ह्या कानाने ऐकून त्या कानाने सोडणं हे योग्य नाहीये. आज आम्ही विचार केला पाहिजे. आज आम्ही आमचा स्वतःचा विचार केला पाहिजे. कारण बघा, कारण आमचा प्रभू येशू ख्रिस्त मनुष्य ज्यावेळेस प्रभूकडे आला नाही, प्रभूकडे वळला नाही, त्यावेळेस देवाने त्याचा प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये पाठवलेला आहे. का? तर तुमच्या आणि माझ्या पापासाठी. का? तर तुम्ही मी पश्चाताप करावा आणि तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन मिळावा, तुम्हाला आणि मला स्वर्गाचं राज्य मिळावा, म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये परमेश्वराने पाठवलेलं आहे. लक्षात ठेवा, तुमचा आणि माझा नाश होऊ नये म्हणून. आज ह्या जगामध्ये जीवन जगत असताना अनेक लोक, आज ह्या ठिकाणी आम्ही पाहतो की जर पाऊल सुद्धा ज्यावेळेस प्रेषितांच्या कृत्यामध्ये जर आम्ही पाहतो 26 वचनामध्ये पाऊल संदेश देतोय की पश्चाताप करा आणि पश्चातापात शोभतील असं कर्म तुम्ही करा, असं कार्य तुम्ही करा, पश्चातापात शोभत असं कार्य करा, परमेश्वराकडे वळा. लक्षात ठेवा, पावलाने जो पहिला संदेश दिला, पाऊल जो बोललेला आहे, आणि पेत्राने सुद्धा जो संदेश दिलेला आहे, पेत्र सुद्धा सांगतोय, पेत्राचा पहिला संदेश जर आम्ही पाहिला की त्या वचनामध्ये सुद्धा हेच सांगतो पेत्र की तुम्ही काय करा. ज्यावेळेस पेत्राचं भाषण पेत्र करत असताना पेत्राला त्या लोकांना ते पेत्राचं भाषण लागलेलं आहे, देवाचं वचन त्यांना लागलेलं आहे, त्यावेळेस ते म्हणतात की पेत्राला म्हणतात की आम्ही काय करावा. त्यावेळेस पेत्र काय म्हणतो की पश्चाताप करा. प्रत्येक व्यक्तीला पश्चातापाची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीने पश्चाताप करून परमेश्वराकडे वळलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने प्रभूकडे वळलं पाहिजे. म्हणून आज ह्या ठिकाणी आम्ही पाहिलं की आज जर आम्ही प्रभूकडे वळलो तर प्रभू आमच्याकडे वळ. प्रभूची इच्छा आहे कोणाचाही नाश होऊ नये. कारण देवाचं वचन ज्यावेळेस आम्ही सांगतो की आज आम्हाला खूप पश्चातापाची गरज आहे, आम्हाला पश्चाताप करायची गरज आहे, कारण आमचा नाश व्हावा अशी देवाची इच्छा नाही. कारण जिथं पाप आहे तिथं पश्चाताप आहे. पश्चाताप आम्ही हा केलाच पाहिजे. अंतःकरणातून आम्ही आमचं दुःख अंतःकरणातून आम्ही पश्चाताप केला पाहिजे. कारण देवाची ही योजना आहे. कारण जे पश्चातापी अंतःकरण परमेश्वराने जर आम्हाला दिलं तर ते पश्चातापी अंतःकरण आम्हाला तारीनदायी पश्चाताप आमच्यासाठी उत्पन्न करतं असं देवाच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. आणि पश्चातापी अंतःकरण ज्यावेळेस आहे आम्हाला आमच्या पापाची जाणीव आम्हाला करून देतं. पश्चातापी अंतःकरण आमच्या पापाची जाणीव आम्हाला करून देतो. त्यावेळेस ती व्यक्ती काय करते? पश्चाताप करते. खरा पश्चाताप अशी राहून, खरा पश्चाताप प्रभूच्या चरणाजवळ जाऊन आम्ही हा खरा पश्चाताप आम्ही केला पाहिजे. आज देवाने आम्हाला ही संधी दिलेली आहे. आज आम्ही पश्चाताप केला पाहिजे. आज आम्ही देवाकडे वळलं पाहिजे. आणि आज जर आम्ही देवाचं वचन जर आम्ही पाहिलं, ज्यावेळेस आम्ही लूका वर्तमानामध्ये ज्यावेळेस 16वा अध्याय ह्याच्यामध्ये पाहिलं, 16वा अध्याय आणि 30वा वचन ह्या ठिकाणी सांगितलंय. ह्या ठिकाणी एक गोष्ट ह्या ठिकाणी सांगितलेली आहे. लूका वर्तमान याचा 16वा अध्याय बघा, आपण वाचू या ठिकाणी काय सांगितलेलं आहे. लूका वर्तमान याचा 16वा अध्याय. ही जे दाखला आहे, हा जो दाखला जो आहे तो श्रीमंत माणूस आणि भिकारी लाजार यांचा हा दाखला आहे. बघा, हे दोघं जण ह्या ठिकाणी आहे, श्रीमंत माणूस आणि भिकारी लाजार. बघा, आपल्याला ही गोष्ट माहित आहे, दोघंही मेले. आपण पाहतो की श्रीमंत माणूस
अधोलोकात गेला आणि भिकारी माणूस हा कुठे गेला तर सुखलोकामध्ये या ठिकाणी गेलेला आहे. आणि आज त्या ज्या श्रीमंत माणसाने लाजरसला पाहिलं की तो सुखलोकात आहे. आणि त्यावेळेस तो अब्राहमाला काय म्हणतो बघा, वचनामध्ये काय सांगितलेलं बघा. 16वा अध्याय आणि 30वं वचन सांगते बघा. आपण 29 वचनापासून वाचू. अब्राहमाने त्याला म्हटले, त्याच्याजवळ मोशे व संदेश आहेत, त्याचे त्यांनी ऐका. तो म्हणाला, हे बाप्पा अब्राहमा, असे नाही, मेलेल्या मधून कोणी त्याचकडे गेला तर ते पश्चाताप करतील. तेव्हा त्याने त्याला म्हटले, जर जर ते मोशेचे व संदेश त्याचे ऐकत नाही तर मेलेल्यामधूनही कोणी उठला तरी त्याची खात्री होणार नाही. आता बघा, ह्या ठिकाणी जो श्रीमंत माणूस आहे तो म्हणतो, अरे अब्राहमा, माझ्या बापाच्या घरी माझे 5 भाऊ आहे, त्या माझ्या 5 भावाने ह्या ठिकाणी येऊ नये म्हणून त्यांना काय कर, तू त्यांना सांग आणि त्यांनी ह्या ठिकाणी येऊ नये म्हणून ह्या ठिकाणी तो विनंती करत आहे. 27व वचन म्हणतो की तो म्हणाल तर बापा, मी विनंती करतो, त्याला माझ्या बापाच्या घरी पाठव, कारण मला 5 बंधू आहेत, त्यांनी तरी या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून त्याने त्या साक्ष द्यावी. आज बघा, ह्या ठिकाणी तो स्वतः ज्यावेळेस नरकात गेला, ज्यावेळेस तो अधोलोकात गेला, त्यावेळेस अधोलोकातून तो म्हणतो की माझ्या भावाला पाठव. ज्यावेळेस या जगामध्ये त्याला संधी होती, त्यावेळेस या जगामध्ये संधी असताना त्या संधीचा त्याने फायदा घेतलेला नाही. परमेश्वराने अनेक वेळा संधी देतो, तो अनेक वेळा संधी दिली असेल, पण त्यांनी त्या संधीचा फायदा घेतला आणि त्यांनी त्या भिकारी लाजारासाकडे सुद्धा पाहिलेले नाही. लक्षात ठेवा. आणि तो तिथून म्हणतो की कसंही करून आता माझे 5 भाऊ हे ह्या ठिकाणी यातना भोगण्यास येऊ नको, तर माझ्या 5 भावांनी पश्चाताप करावा म्हणून त्यांच्याकडे कोणीतरी पाठव. जर मेलेल्यातून उठून जर तिकडे कोणी गेला तर त्या ठिकाणी ते विश्वास ठेवतील. आज लक्षात ठेवा. आज ह्या ठिकाणी पण अब्राहम म्हटला त्याच्याकडे काय मोशे संदेश आहे. कारण बघा, अनेक लोक ह्या ठिकाणी जगामध्ये येऊन पश्चातापाचा संदेश देतात. ते मोशेचे म्हणजे आमच्याकडे नियमशास्त्र आहे आणि त्या ठिकाणी संदेश ते आहे. आणि मेल्यातून कोणी उठला त्याची खात्री होणार नाही. आणि आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा मेलेल्यातून उठून, लक्षात ठेवा, हा प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये यासाठीच आला की पश्चातापाचा संदेश देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणी पश्चातापाचा संदेश दिलेला आहे, तरीही लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवलेला नाही. योहानाचा पहिला संदेश आणि येशूचा पहिला संदेश हाच होता. प्रभू म्हणतो की आज यावेळेस प्रभूने हा संदेश दिला. प्रभू म्हणतो की वळा, तुम्ही माझ्याकडे या, पश्चाताप करा आणि पापांची क्षमा मागा. प्रभूचं वचन आज ह्या ठिकाणी आम्हाला स्पष्टरित्या सांगतंय की आज या वचनातून सुद्धा प्रभू सांगते की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. जर आम्ही पश्चाताप केला नाही तर आम्हाला स्वर्गाचं राज्य मुळीच नाही. लक्षात ठेवा. आम्ही पश्चाताप केला पाहिजे, आम्ही पापांची क्षमा मागितली पाहिजे, आम्ही प्रभूकडे गेलं पाहिजे आणि प्रभूला पाप कबुली आम्ही केली पाहिजे. सगळं पाप कबूल करून आम्ही क्षमा प्रभूकडे मागितली पाहिजे. आणि आज आमच्या अंतःकरणामध्ये आज प्रभूला आम्ही घेतलं पाहिजे. कारण देवाचं वचन जर आम्ही पाहिलं की 2 कोरिंथमध्ये सांगितलेलं आहे, 2 कोरिंथचा 7वा अध्याय आणि 10 वचनामध्ये काय सांगता आम्ही बघूया. 2 कोरिंथचा 7वा अध्याय, एक मिनिट, 2 कोरिंथ याचा 7वा अध्याय, 2 कोरिंथ 7वा अध्याय आणि 10वं वचन बघा. देव योजनेप्रमाणे होणारे दुःख तारणदायी पश्चाताप प्राप्त करीते, उत्पन्न करीते, त्यापासून पस्तावा होत नाही, पण ऐहिकरित्या होणारे दुःख मरण उत्पन्न करते. बघा, देव योजनेप्रमाणे जे दुःख आहे ते तारणदायी पश्चाताप उत्पन्न करतं. ज्या वेळेस आम्हाला देवाचं वचन आम्ही वाचतो, ज्यावेळेस देवाचं वचन आमच्या अंतःकरणाला लागतं, ज्यावेळेस आमच्या पापाची जाणीव होती आणि ते काय आहे, ज्यावेळेस देव योजनेप्रमाणे दुःख होतं, आमच्या भावनेतून आम्हाला दुःख उत्पन्न होतं की नाही, मी देवाच्या विरोधामध्ये पाप केलं, नाही मी माझ्या देवाला दुःख, मला टोचणी लागती, अपराधीपणाची भावना माझ्या जीवनामध्ये निर्माण होते, माझ्या अंतःकरणातून दुःख निर्माण होतं. त्यावेळेस ती देवाची योजना असती, ती देवाची योजना असती आणि आमच्या पापाची टोचणी असते. ज्यावेळेस असं तारणदायी दुःख आमच्या जीवनामध्ये येतं त्यावेळेस आम्ही काय करतो, खराखुरा पश्चाताप करतो.
त्यावेळेस आम्ही खराखुरा पश्चाताप करतो. आमच्याकडून परमेश्वराला हीच इच्छा आहे की आज आम्ही मनापासून अंतःकरणाने आज आम्ही काय केलं पाहिजे, खरा पश्चाताप केला पाहिजे. आज ही जाणीव आम्हाला पवित्र आत्म्याच्या टोचणीकडूनच आमच्या पापाची आम्हाला जाणीव होती. आम्हाला ते वचन टोचतं, परमेश्वराचे वचनाचे शब्द आमच्या अंतःकरणाला लागतात आणि आम्ही काय केलं पाहिजे, ते वचन ज्यावेळेस आम्हाला लागतं, आमच्या पापाची जाणीव होती, त्यावेळेस आम्ही पश्चाताप केला पाहिजे. लक्षात ठेवा, जर आम्ही पश्चाताप केला नाही तर आम्हाला स्वर्गाचं राज्य नाही, अशा प्रकारे देवाचं वचन सांगतं. आणि ज्यावेळेस आम्ही पाहतो की ज्यावेळेस प्रभू वचनामध्ये जर पाहिलं की जी शमरोनी स्त्री होती नाही का, शमरोनी स्त्री ही कशी होती आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की तुला तर काय आहे, 5 नवरे आहे, पण ती काय म्हणती नाही का. आणि प्रभू हे पण सांगतो की तुझ्याकडे जो आहे तो पण तुझा नवरा नाही. बरोबर आहे की नाही. या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये सांगत असताना त्यावेळेस ती म्हणती की माझ्याविषयी हा सांगणारा कोण, हा ज्याने माझ्याविषयी सर्व काही सांगितलं म्हणजे तो कोण आहे, तो नक्की मसीहा आहे. आणि ती म्हणती मला मसीहा सापडलेला आहे, मला मसीहा सापडलेला आहे. तिने आपलं सर्वस्व टाकून दिलं आणि कुठे गेली, गावामध्ये गेली, आपल्या आपल्या जिथं आपले लोक राहत होते त्या ठिकाणी ती गेली, आपली घागर फेकली आणि त्या ठिकाणी गेली. आणि ती जाऊन ती काय म्हटले की मी केलेले सर्व ज्याने मला सांगितले असं साक्ष देणारा, की ज्याने मी केलेलं आहे आज मी सर्व काही टाकून, म्हणजे तिने आपले घागरे सोडून ती त्या ठिकाणी म्हटली चला मी केलेले सर्व ज्याने मला सांगितले त्या मनुष्याला पहा, तोच ख्रिस्त असेल काय. तेव्हा ती नगरातून निघून त्याचकडे येऊ लागले. आणि बघा या ठिकाणी आपण पाहतो की खरा पश्चाताप, खरं तिचं जीवन या ठिकाणी ज्यावेळेस तिला ख्रिस्त भेटला त्यावेळेस तिने आपलं सर्वस्व टाकून ती कुठे गेलेली आहे, नगरात गेलेली आहे. नगराच्या लोकांना सांगितलं की ज्याने मला सर्व काय सांगितलंय. म्हणजे आज ज्यावेळेस आम्ही पश्चाताप करतो त्यावेळेस आमचं सर्वस्व आम्ही टाकून दिलं पाहिजे. आम्ही आमचं पाप, आमचं सर्व काय वाईट गोष्टी, सर्व जीवनातल्या सर्व गोष्टी आमचं टाकून दिल्या पाहिजे. खरं परिवर्तन आमचं झालं पाहिजे. कारण आज ह्या ठिकाणी जसं हिचं परिवर्तन झालं आणि तिच्यामुळे अख्खं गाव आज प्रभूकडे आलेलं आहे. आणि बघा जर एवढंच नाही, ज्यावेळेस आम्ही दाविदाकडे पाहतो, दाविदाकडून पाप घडलेलं आहे. आणि आज आम्ही जर स्तोत्रसंहिता 51 जर वाचलं आणि 32 स्तोत्र पण वाचलेलं आहे. दाविदाने पाप केलं, दावीद पापात पडून राहिला नाही. लक्षात ठेवा, दावीद हा पापातून उठला आणि त्यांनी काय केला, त्यांनी पश्चाताप केला. दावीद पापातून उठला, दाविदाने पश्चाताप केला आणि आज तो प्रभूकडे गेलेला आहे. आणि पश्चातापी अंतःकरणाने आज तो प्रभूकडे गेलेला आहे आणि देवाने त्याला काय केलेले, क्षमा केलेले. तो म्हणतो की हे परमेश्वरा, मला धुवून माझा दोष अगदी काढून टाक, माझे पाप दूर करून मला स्वच्छ करा. प्रभू म्हणतो की माझे अपराध जाणून घे, माझे पाप मजपुढे नित्य असो. तूच विरुद्ध मी पाप केलेले आहे, तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. आणि प्रभूचं वचन सांगतं की बघा, प्रभूचं वचन सांगतं की 91 स्तोत्रामध्ये तो म्हणतो की यजमाने माझा पाप मला काढ म्हणजे मी निर्मळ होईल. आणि 9 वचन म्हणतं माझ्या पापापासून तू आपले तोंड फिरव, माझे अपराध पुसून टाक. हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर आणि माझ्या ठाई स्थिर असा आत्मा घाल. ज्या वेळेस त्याने पाप केलं त्यावेळेस तो प्रभूकडे गेला, परमेश्वराकडे गेला, पश्चातापी अंतःकरणाने गेला आणि त्याने 91 स्तोत्र या ठिकाणी 51 स्तोत्र त्यांनी लिहिलेलं आहे. आणि तसंच 32 स्तोत्र सुद्धा त्यांनी लिहिलंय. तो म्हणतो की ज्याच्या अपराधांची क्षमा झाली, ज्याच्या पापावर पांघरून घातलेले तो धन्य. आज परमेश्वराने आम्हाला ही संधी दिलेली, आज परमेश्वराने ही संधी दिली, पश्चातापाची संधी परमेश्वराने आम्हाला दिलेली. पश्चाताप करा, प्रभूकडे वळा, कारण आज दिवस वाईट आहे. कधी ह्या जगाचा नाश होईल आम्हाला सांगता येत नाही. आणि बघा आज ह्या ठिकाणी दाविदाने जे पाप केलं, दाविदाने क्षमा मागितली, परमेश्वराने त्याला क्षमा केली. आणि आज परमेश्वर दाविदाविषयी म्हणतो की दाविद हा माझ्या मनासारखा आहे. आणि परमेश्वराने दाविदाला राजा असं नेमलेलं आहे. आज जर आम्ही पश्चातापी अंतःकरणाने देवाकडे गेलो की आज आमच्याबद्दल देवाची इच्छा काय आहे, आज आम्हाला दाविदासारखं उंच करायला प्रभू कमी करणार नाही. लक्षात ठेवा, आम्ही खऱ्या अंतःकरणाने, पश्चातापी अंतःकरणाने आम्ही प्रभूकडे गेलं पाहिजे. प्रभूला सांगितलं पाहिजे, प्रभू माझ्या पापांची तो काय कर, क्षमा करतो. कारण 1 योहान 1:9 मध्ये सांगितले,
जो कोणी आपल्या पापी पदवी घेतो तो विश्वसनीय व नाही आहे. परमेश्वर त्याला शुद्ध करेल, देव त्याला शुद्ध करेल. अशा प्रकारे देवाचं वचन आहे. पहिले योहान 1:7 मध्ये सांगितलेलं आहे, येशूचंच रक्त आम्हाला सर्व पापापासून सोडवतं. पश्चातापी अंतकरणाने त्या प्रभूकडे आम्ही जाऊया, प्रभूला सांगूया, प्रभू तुझ्या रक्ताद्वारे आज आम्हाला काय कर, क्षमा कर. आज पश्चातापी अंतकरणाने प्रभूकडे जाऊ. प्रभूने ते अंतकरण तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. पश्चाताप मला प्रभू म्हणतो की जर तुम्ही आज पश्चाताप केला नाही तर तुम्हाला स्वर्गाचं राज्य नाही. लक्षात ठेवा, पश्चाताप आमच्या जीवनामध्ये फार महत्वाचा आहे. देवाने ही आम्हाला संधी दिलेली आहे. लक्षात ठेवा, आज आम्ही आहोत, उद्या नाहीये, थोड्या वेळाने आहोत आणि थोड्या वेळाने नाही. आमच्या जीवनामध्ये कुठली गोष्ट काही होती, लक्षात ठेवा. रात्री झोपेत आम्ही आमचं काय होईल आम्ही सांगता येत नाही. लक्षात ठेवा, उद्याचा दिवसही आम्हाला दिसतो का नाही सांगता येत नाही. कारण आज देवाचं वचन आम्हाला पश्चातापी अंतकरणाने आज त्याच्याकडे येण्यास सांगत आहे. कुठलीही गोष्ट ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये घडती त्यावेळेस आम्ही काय केला पाहिजे, पश्चाताप केलेला पाहिजे. आज प्रभू एफिसीतील मंडळीला सुद्धा सांगतं की तुझी प्रीती थंडावलेली आहे, तू काय कर, तू पुन्हा पश्चाताप कर, तू पश्चाताप कर, तू कृती कर, तू पश्चाताप कर आणि तू वळ, प्रभूकडे वळ. अशा प्रकारे एफिसीतील मंडळीला सुद्धा आज प्रगटीकरणामध्ये प्रभूचं वचन सांगतं. आणि जो व्यक्ती पश्चाताप करणार नाही, जर देवाचं वचनामध्ये सांगितलेलं आहे की प्रगटीकरणामध्ये स्पष्टरित्या सांगितलेले की ज्या वेळेस सूर्य तप्त होईल, सूर्य करपल आणि त्या ठिकाणी जो पश्चाताप न करणारी व्यक्ती ती सुद्धा काय होईल, जळून जाईल, जळून खाक होईल आणि कोळशासारखी ती करपेल. जो कोणी पश्चाताप करणारे त्या व्यक्तीविषयी देवाचं वचन आज आम्हाला प्रगटीकरणामध्ये हे स्पष्टरित्या आज आम्हाला या ठिकाणी सांगत आहे. देव आम्हाला संधी देत येत आहे. देव आम्हाला संधी देत आहे की देवाकडे वळा, देवाकडे वळा, प्रभूकडे वळा, पश्चाताप करा. आज प्रभूने तुम्हाला आणि मला ही संधी दिलेली आहे. आज एकमेकाविषयी जर आमचं वाईटपण असेल, एकमेकाविषयी आमचं वाकडेपण असेल किंवा दुष्टपण असेल किंवा आम्ही व्यभिचाराचं पाप करत असो, आम्ही विनयभंगाचे पाप केले असेल, आम्ही वाईटातलं वाईट जरी पाप केले असेल, तर प्रभू म्हणतो की तू पश्चातापी अंतकरणाने जर माझ्याकडे आली तर मी तुला काय करल, मी तुला क्षमा करल, मी तुला क्षमा करल. प्रभूची इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये. देवाची इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये. आणि आज प्रभू आज आमच्याकडे हेच म्हणते की आज आम्ही प्रभूमध्ये वाढावा, प्रभूमध्ये चालावा. आणि ज्यावेळेस आम्ही पश्चाताप करतो, एखाद्या गोष्टीविषयी पश्चाताप करतो, पण पश्चाताप करत असताना आम्ही एखाद्याचं काय केलं असेल तर त्याची नुकसान भरपाई सुद्धा आम्हाला द्यावं लागते. आमच्यामध्ये पश्चातापाची कृती पाहिजे. कारण देवाचं वचन आहे पश्चातापास योग्य असे फळ द्या. 8वं वचन सांगता आपण वाचलं, पश्चातापास योग्य फळ देणं हे गरजेचं आहे. खरा पश्चाताप जीवन बदलतो. खरा पश्चाताप पूर्वीचं जीवन सोडून नवीन जीवनामध्ये पदार्पण करतो. खरा पश्चाताप देवाचं भय धरून देवाच्या राज्यामध्ये पदार्पण करून येशू सर्व काय आहे, देवच माझं सर्व काय आहे आणि सर्वस्व देवाला समर्पित करतो आणि पुन्हा एकदा पिछे म्हणून करून तो पाहत नाही. खरा पश्चाताप लक्षात ठेवा. आज आम्हाला आमच्या पश्चातापाबरोबर आम्हाला कृती करणं हे फार महत्वाचं आहे. आणि आम्हाला शोभल, आम्हाला साजेल असं आमचं जीवन, असं प्रभूला आवडेल असं जीवन आज आमचं पाहिजे. आमचा नाश व्हावा अशी देवाची इच्छा नाही. लक्षात ठेवा, मानवाची दृष्टी प्रभूने पाहिली, प्रभूने मानवाचा नाश केला, ह्या भूतलावर मनुष्य नष्ट केला, पण परमेश्वर प्रीती करणार आहे. तर आज देवाची ओळख होण्यासाठी प्रभूने त्याचा पुत्र या जगामध्ये, तुमच्या आणि माझ्यासाठी या जगामध्ये त्याचा पुत्र त्याने आम्हाला दिलेला आहे. आज किती प्रीती करतो देव आमच्यावर. एवढी प्रीती आमच्या घरचे लोक, आमचे आप्तजन सुद्धा आमच्यावर एवढी प्रीती करत नाही. प्रभू म्हणतो आज या जगामध्ये जे मी निर्माण केलेले माझे लोक आहेत, आज त्या कोणाचाही नाश होईल. प्रभू म्हणतो सर्वांनी पश्चाताप करावा, कोणाचाही नाश व्हावा अशी माझी इच्छा नाही. प्रभूची इच्छा जाणून घ्या हो, प्रभूची इच्छा जाणून घ्या हो. प्रभू म्हणतो कोणाचा नाश होऊ नये हो. आज एवढी प्रीती कोण आमच्यावर करतो? आज प्रभू म्हणतो की सर्वांनी पश्चाताप करावा, सर्वांनी माझ्याकडे वळावा. देवाचं वचन सांगतं कोणाचा नाश हो, माझा पुत्र मी तुमच्यासाठी दिला, त्या पुत्रावर विश्वास ठेवा, त्या पुत्राला विश्वास ठेवा आणि त्याला आपल्या अंतःकरणामध्ये तुम्ही घ्या. कारण प्रभूचं वचन सांगतं की पहा मी दाराशी ठोकत आहे, पहा मी दाराशी उभा आहे, दार ठोकत आहे, जो कोणी माझी वाणी ऐकून आपल्या अंतःकरणाचे दार उघडेल त्यामध्ये मी जाईल. आज प्रभूला फक्त तुमचं अंतःकरण हवंय, प्रभूला तुम्ही हवे आहात, प्रभू तुमच्यावर प्रीती करतो, प्रभूला तुम्ही हवे आहात.
प्रभूला तुम्ही पाहिजे. हा, प्रभू म्हणतो की आज आम्हाला आमचा नाश होऊ नये, आज आम्ही देवाची इच्छेप्रमाणे करावा. म्हणून आज तुमची गरज प्रभूला आहे. आज आपली गरज प्रभूला आहे. हो, आमच्यावर कोण प्रीती करत? आमचे सखे पण एवढी प्रीती करत नाही. लक्षात ठेवा, आमचे सखे सुद्धा आमच्यावर एवढी प्रीती करत नाही हो, पण आमचा देव आमच्यावर एवढी प्रीती करतो. प्रभू म्हणतो सर्व काळ मी तुझ्या बरोबर आहे, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्या बरोबर आहे. प्रभू तुम्ही अनुभव घेऊन बघावं. परमेश्वर तुम्ही किती चांगला आहे, माझा अनुभव घेऊन पाहाव. मी स्वतः परमेश्वराचा अनुभव मी स्वतः घेत आहे. मी स्वतः, माझा परमेश्वर खूप चांगला आहे. परमेश्वर सगळ्यांवर प्रीती करतो. आणि आज त्या प्रभूने आज आमच्यासाठी त्याचा पुत्र या जगामध्ये पाठवला. प्रभू आपल्या स्वप्रेमाचे प्रमाण हे देतो की आम्ही पापी असता ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावलं. कोण मरलो आमच्यासाठी? आमच्या घरचे लोक सुद्धा आमच्यासाठी मरणार नाही, आमच्यासाठी जीव पण देणार नाही हो कोणी. पण माझा देव, आमचा परमेश्वर, आमचा प्रभू येशू ख्रिस्त आज आमच्यासाठी त्या वधस्तंभावर खेळला गेला. आज त्याच्या रक्ताद्वारे आज आमच्या पापांची क्षमा झाली. आज त्याच्या रक्ताद्वारे आम्हाला आरोग्य मिळालं. त्याच्या रक्ताद्वारे आम्हाला सर्व काही मिळालं. कारण आमचे क्लेश, आमची व्याधी आज त्यांनी त्या वधस्तंभावर आमच्यासाठी तो घायल झाला हो, आमच्यासाठी तो विद्रूप झाला हो. आज आमच्यासाठी त्या वधस्तंभावर आज त्याच्याकडे पाहिलं तर शोभा नाही असं असं त्याचं मुख दिसत होतं. आज आज आमचा प्रभू त्या ठिकाणी त्या वधस्तंभावर आज त्याच्यावर त्याचं रूप सुद्धा त्याच्याकडे राहिलं नाही. इतका भयानक आमचा प्रभू त्या वधस्तंभावर झाला तुमच्याने माझ्यासाठी. प्रभू म्हणतो कोणाचाही नाश होऊ नये, कोणाचाही नाश होऊ नये. आज रात्री जर प्रभू आला, आज रात्री जर प्रभू आला तर आज आम्ही प्रभूकडे जाऊ का? प्रभू म्हणतो की आज जर आम्ही पाहिलं की पहिले करेंत, आज मला जे सांगितलेलं आहे देवाचं वचन, दुसरे करेंत मध्ये 6 अध्याय दुसरं वचन सांगतं की आता तारणाचा दिवस आहे. आजच तारणाचा दिवस आहे. आजच पश्चातापी अंतःकरणाने त्या प्रभूकडे जा. आजच प्रभूचा स्वीकार करा. आजच आपल्या अंतःकरणामध्ये प्रभूला घ्या. आणि आज या युगाबरोबर आम्ही समरूप नव्हता, आज आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये प्रभूला घेऊया. रोम 12:1-2 वचन आम्ही पाहिलेले. जास्त बंधून जन काय करा, आज देवाच्या करुणामुळे मी तुम्हाच विनवितो की तुम्ही आपल्या शरीराचा जिवंत पवित्र देवाला प्रिय असा यज्ञ करावा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. या युगाबरोबर समरूप होऊ नका. आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचं रूपांतर होते. कधी होतं मनाचं नवीकरण? कधी आम्ही देवामध्ये विलीन होतो? कधी आम्ही देवासंगती चालू शकतो? जोपर्यंत माझ्या अंतःकरणात प्रभूने, जोपर्यंत मी तारण स्वीकारत नाही तोपर्यंत मी कधीही प्रभू संगती चालू शकत नाही. म्हणून आज प्रभू म्हणतो की आज तारणाचा दिवस आहे. आज प्रभू म्हणतो तुझं शरीर हे देवाचं मंदिर आहे, त्यामध्ये बसणारा देवाचा आत्मा आहे. हे तुला ठाऊक नाही का? तुम्ही तुमचे नाही तर तुम्ही माझ्या आहात. मी देवाची आहे. आज हे शरीर घेऊन, आज हे देवाचं मंदिर जे आहे, आज हे घेऊन मी काय करते? आज मी वासनेने भरलेले आहोत का? आज आम्ही वाईट गोष्टी करतोय का? आज आम्ही आमच्या प्रभूला दुःख देतोय का? आज विचार केला पाहिजे. आज ते शरीर घेऊन आज आम्ही प्रभूच्या सानिध्यात प्रभूकडे जा. प्रभूला सांगा, प्रभू बस पाप्यावर तू दया कर. ज्यावेळेस तो जमादार काय म्हटला? परुषे म्हटलं मी ह्याच्यासारखा नाही. पण जमादार काय म्हटलं? प्रभू त्या मंदिराच्या दारातच तो पडला. आणि प्रभू म्हणतो प्रभू मत पाप्यावर तू काय कर? दया कर देवा, मला क्षमा कर प्रभू. आज संधी प्रभूने आम्हाला दिलेली, पश्चातापाची संधी प्रभूने आज आम्हाला दिलेली. आणि आज ही आम्हाला पश्चातापाची गरज आहे. आज पश्चातापाची संधी प्रभूने तुम्हाला आणि मला दिलेली आहे. म्हणून आज त्या प्रभूकडे जाऊया. आज देवाची इच्छा जाणून घ्या. आज आम्हाला संधी दिली परमेश्वराने. वेळ थोडा आहे, लक्षात ठेवा. सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा ही देवाची इच्छा आहे. आणि पश्चातापास योग्य असे फळ द्यावा ही देवाची इच्छा आहे, लक्षात ठेवा. आज आम्ही त्या देवाची इच्छा जाणून घेतली पाहिजे. त्या देवाची इच्छा आम्ही जाणून घेतली पाहिजे. आणि आज तो देव आम्हाला हाक मारत आहे. आज त्यांनी दाविदाला म्हटलं की हा माझ्या मनासारखा आहे. आज माझ्या प्रभूने माझ्यासारखं मला म्हटलं पाहिजे की तू माझ्या मनासारखी आहे. आज आम्ही तयार आहोत का? आज आम्ही तयार आहोत का आज त्या प्रभूकडे जाण्यासाठी? आज आम्ही आमची अंतःकरण त्या प्रभू जवळ लीन नम्र करूया. आज त्या प्रभूला सांगूया, प्रभू आज मी तयार आहे. प्रभू माझ्या पापांची तू क्षमा कर प्रभू. आणि प्रभूने आम्हाला संधी दिलेली आहे. प्रभू म्हणतो की तू आपल्या मुखाने येशू प्रभू आहे हे स्वीकारशील आणि देवाने त्याला मेल्यातून उठवले असं आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल.
तारण झालं तरच आम्हाला स्वर्गाचं राज्य आहे. आणि पश्चातापूर्वक आम्ही विश्वासाने तारणाचा स्वीकार केला पाहिजे, तरच आम्हाला स्वर्गाचं राज्य आहे. म्हणून आज आम्ही त्या प्रभूकडे जाऊया आणि त्या प्रभूला सांगूया की प्रभू आज काय कर, मला पश्चातापी अंतःकरण दे. आपण प्रार्थना करूया आणि प्रभूकडे जाऊया आणि प्रभूला सांगूया. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वरा, तुझ्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असू दे बाप्पा. आज तुझं वचन आज आमच्या दृष्टीसमोर ठेवत असताना प्रभू, आज प्रत्येक व्यक्तीने ऐकलेलं आहे प्रभू, त्या प्रत्येकाच्या मनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझं कार्य कर दे बाप्पा. आणि प्रत्येक व्यक्तीने तुझा स्वीकार करावा, पश्चाताप करावा आणि तुझ्यासाठी तयार व्हावा. म्हणून प्रभू आज प्रत्येकाचं समर्पण प्रभू मी तुझ्या चरणाजवळ सोपून देते प्रभू. आज त्या वचनाद्वारे तू त्यांच्याशी बोल, या वचनाद्वारे प्रत्येकाचं तारण कर, या वचनाद्वारे प्रभू पश्चातापी अंतःकरण माझ्या प्रत्येक बहिणीला भावाला ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पश्चातापी अंतःकरण दे प्रभू. आज आहोत उद्या नाही, आता आहोत थोड्या वेळाने नाही प्रभू, पण आज तू आम्हाला स्वर्गाच्या राज्यामध्ये येण्यासाठी तू म्हणतोस की कोणाचाही नाश होऊ नये तर सर्वांचं तारण व्हावं, सर्वांनी पश्चाताप करावा प्रभू. तू म्हणतोस की स्वर्गाचं राज्य तुमच्यासाठी आहे देवाबा, आणि ते सांगण्यासाठी या जगात तो आलेला आहे प्रभू परमेश्वरा. म्हणून आज माझ्या प्रत्येकाने प्रत्येक लेकराने ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने तुझा स्वीकार करावा. असं तू कर माझ्या राज्या, माझ्या सेनाधीश परमेश्वर देवाप्पा. आम्ही तुझी स्तुती करतो, धन्यवाद देते प्रभू देवाप्पा. आणि माझ्या प्रत्येक व्यक्तीचे, माझ्या प्रत्येक बहिणी भावाचे जे ऐकणारे जे आहेत त्या प्रत्येकाचे मन पश्चातापी अंतःकरण प्रत्येकाला दे दे बाप्पा. आणि प्रत्येकाला तुझ्या राज्याच्या वाढीसाठी प्रभू प्रत्येकाला तू तयार कर, हीच प्रार्थना करते, प्रार्थना विनंती आणि सर्वांना तुझ्या हाती सोपवून आमचा प्रभू येशूच्या गोड प्रिय नावाने मागते म्हणून तू ऐक. आमेन. 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 सिस्टर, देवस्तुती असो या सुंदरशा संदेशाबद्दल. पश्चाताप आणि तो आमच्यासाठी का उपयोगी आहे, का महत्त्वाचा आहे, त्याशिवाय आम्हाला त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रथम पाऊल उचलताच येत नाही. देवस्तुती असो या सुंदरशा संदेशाबद्दल. ह्यावेळेला मी आभार मानत आहे सिस्टर इंगळे सिस्टरांचं. ह्या सुंदरशा संदेशाबद्दल मी त्यांचे आभार मानतो. सिस्टर वर्षा आवळे यांचं मी आभार मानत आहे मध्यस्थीच्या प्रार्थनेबद्दल. मी स्पेशल आभार मानत आहे. आम्हामध्ये आज पास्टर नंदकुमार पांढरे पाळसाहेब होते, त्यांच्या विशेष अशा साक्षीबद्दल मी त्यांचे आभार मानतो. सिस्टर, दिवस तो आमच्या जीवनात सुंदरशी संधी तो आम्हाला उपलब्ध करून दिलीस. अतिशय सुंदर अशा आराधनेद्वारे तो आम्हाला चालवलंस प्रभू. आम्ही तुझी उपकारस्तुती करतो प्रभू. आणि परमेश्वरा त्या स्वर्गीय संगीताच्याद्वारे खरोखर आम्हाला ती कृपा प्राप्त झाली, आम्हाला पूर्ण विश्वास आहे प्रभू. सुंदरशा साक्षीबद्दल आम्ही तुझी उपकारस्तुती करतो. कारण साक्ष ही तुझं स्तवन आहे, तुझं गौरव आहे प्रभू, आणि तुझी स्तुती आहे प्रभू. आणि त्या साक्षीबद्दल आमची उपकारस्तुती करतो. उभयता सोनवाने पती पत्नीबद्दल आमची उपकारस्तुती करतो प्रभू. आणि मागतो प्रभू की परमेश्वरा जे काही प्रार्थना झाली, जे काही विशेषतः तुझ्यापासून जो संदेश जो प्राप्त झाला, जे वचन आम्हाला प्राप्त झालं, ज्या जलस्नानाने आम्ही शुद्ध झालो, त्याबद्दल आमची उपकारस्तुती करतो प्रभू. की पश्चाताप आणि त्याचं महत्त्व, ह्या सर्व गोष्टीबद्दल आमची उपकारस्तुती करतो. ह्या मंचावर असलेल्या प्रत्येक तुझ्या लहान थोर लेकराला तो आशीर्वाद कर, प्रत्येक तुझ्या लहान थोर लेकराला तो आशीर्वाद कर. आता सुद्धा केलं उपकारस्तुती करतो प्रभू. सिस्टर मीना इंगळे यांना तुझी कृपा दे. आदिती मोरे यांना तुझी विशेष कृपा दे प्रभू. दीक्षा यांना तुझी कृपा दे. ज्यांचा आय लिहिलेला आहे त्यांना तुझी विशेष कृपा दे प्रभू. इंदू आत्या असतील त्यांना विशेष कृपा दे. ज्यांचं जीजस नाव लिहिलेलं आहे त्यांना तुझी विशेष कृपा दे प्रभू. सिस्टर कांचन जाधव यांना तुझी विशेष कृपा दे. ब्रदर किशोर भाकरे यांना तुझी विशेष कृपा दे. सिस्टर मनीषा व सुरेंद्र यांना तुझी विशेष कृपा दे, त्यांच्या परिवाराला. सिस्टर नंदा आणि त्यांचा परिवार यांना तुझी विशेष कृपा दे. सिस्टर नीता आणि त्यांचा परिवार यांना तुझी विशेष कृपा दे. जे 1+ लिहिलेलं आहे ते त्या परिवाराला तुझी विशेष कृपा दे. पास्टर नंदकुमार पांढरे पाळसाहेब त्यांना तुझी विशेष कृपा दे, त्यांच्या परिवाराला आशीर्वाद कर. पवन गोरडे यांना तुझी विशेष कृपा दे, दिली उपकारस्तुती करतो. राजेश्री सोनावणे पाळकीनबाई यांना तुझी विशेष कृपा दे, पाळसाहेबांना तुझी उपकारस्तुती करतो. सरला धनुडे सिस्टरांना तुझी विशेष कृपा दे, त्यांच्या परिवाराला दे. शिल्पा सिस्टर यांना तुझी विशेष कृपा दे. सिस्टर वर्षा आवळे यांना तुझी विशेष कृपा दे. विरुनिका म्हस्के यांना तुझी विशेष कृपा दे, दिली उपकारस्तुती करतो प्रभू. आणि परमेश्वरा विश्वास पवार आणि फॅमिली यांना तुझी विशेष कृपा दे, दिली उपकारस्तुती करतो. आणि विशेषतः सिस्टर शीला आणि
ब्रदर विजय सौंदर्य ह्या उभे पती पत्नी आणि त्यांच्या परिवाराला तुझी विशेष कृपा दिली, सुखासुती करतो प्रभू. खरोखर आजचा दिवस हा अद्भुत आणि आशीर्वादित ठरला, त्याबद्दल आमची उपकासुती करतो. मान महिमा गौरव आम्ही सर्व तुला सादर करतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आता तू केलं उपकासुती करत आहे. पुन्हा एकदा सर्व गौरव तुला सादर करून येशू ख्रिस्ताच्या नावात ही विनंती सादर करतो म्हणताय परमेश्वरा. आमेन आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया आणि आपण आशीर्वाद घेऊ. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. तसे तू आमची ऋणे परिषद आणू नको, तर आम्हास वाईटापासून कारण की राज्य सामर्थ्य आहेत. आमेन आमेन. देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याचं सहभागी पण इथे उपस्थित असलेल्या प्रत्येका सांगते ज्यांची ज्यांची नावं मी घेतली त्या प्रत्येका सांगते आता आणि सदा सवकाळ टिकून असो. आमेन आमेन आमेन. थँक्यू सिस्टर.